नमस्कार मंडळी, मी पायल आणि माझ्या सिंपल सुंदर जगात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण आज आहे माझ्या डोहाळ जेवण बेबी शॉवर। या दिवसाची खरं तर मी गुड न्यूज मिळाल्यापासून वाट बघत होते आणि आज फायनली तो दिवस आला। जसा मी इमॅजिन केला होता, जे मोमेंट मी या दिवशी एक्सपिरियन्स करायचे ठरवले होते ते सर्व आज मी जगले आणि हेच स्पेशल मोमेंट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग सुरू करूया आजचा व्लॉग। तर सकाळपासूनच आज घरात एक वेगळी शांतता आणि उत्साह होता। आज सगळं काही अगदी वेळेत आणि नीट व्हावं याचं टेन्शनही होतं। त्यात 12च्या आतमध्ये पहिली ओटी घाला असं गुरुजींनी सांगितलेलं, त्यामुळं तर सगळं वेळेत पार पाडावी अशी मनापासून इच्छा होती। त्यासाठी सकाळीच काकी व श्रुती हॉलवर गेल्या होत्या। रांगोळी, बाकी किरकोळ डेकोरेशन आणि रुखवत मांडणी वगैरे सगळं त्यांनी आवरलं होतं। बाकी घरातली सगळी आवरावर मम्मी व मामींनी आवरली होती आणि सगळीच आम्ही रेडी व्हायला लागलो। आज आरशात स्वतःकडे पाहताना एक वेगळीच भावना होती, थोडी भीती, खूप एक्साइटमेंट, सगळं एकत्र अनुभवत होते। पण कितीही वेळेत आवरायचं म्हटलं तरी उशीर हा होतोच। सगळ्यांचं आवरेपर्यंत घरीच 11:30 झाले होते। अजून हॉलवर जायचं होतं, त्यामुळे पटकन राहिलेलं आवरलं। पण पूर्ण लुक किंवा मी कशी काय रेडी झाले याचा सेपरेट व्हिडिओ नाही घेता आला, कारण हे आणि बाकी घरचेही तोवर आले होते। मग सगळीच हॉलवर पोचलो। सुरुवातीला काही फोटोज काढले, त्यावरून तुम्ही माझा लुक पाहू शकता। साडी, हलकासा मेकअप, स्वतः बनवलेला शेला, यांनीही कुर्ता घातला होता आणि सिंपल बट सोबर असा लुक आम्ही केला होता। थोडीफार गडबड झाली, पण करेक्ट 11:50 कार्यक्रमची सुरुवात झाली। अगदी सांगितलेल्या वेळेत मम्मीने पहिली ओटी घातली, यांनाही कपडे केले। नंतर एक एक करून बाकी सर्व पाहुण्यांनी ओटी घातली आणि असं वाटत होतं हा ओटी भरण किंवा डोहाळ जेवण फक्त एक फंक्शन नाही, तो एक संस्कार आहे। प्रत्येक ओटीसोबत मिळालेला आशीर्वाद माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी खूप खास होता। असं वाटत होतं आज या आशीर्वादांच्या ओटीत माझं बाळ छान वाढत आहे। बाळासाठी मिळालेला हा आशीर्वादच आज माझं सर्वात मोठं गिफ्ट होतं। आज सगळ्यांच्या याच शुभेच्छांनी मनात खरंच शांत आणि कृतज्ञ वाटत। सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्यानंतर बाकी सेलिब्रेशन सुरू झालं। पहिल्यांदा मामी व त्यांच्या मुलींनी छान डान्स केला। लाडक्या पायल वहिनीच्या खुशीत नवी कळी फुलायला आली। ओंकार दादाच्या आयुष्यात सुखाचा नवा अध्याय बाळाच्या आगमनाने उजळून निघाला। सारा घरचा कायापालचा क्षण हा खासच आहे। निखळ गोड आणि लयबंद माय, पायल वहिनी मायेचा सागर, प्रेमळ हसू, शांत स्वभाव आणि मनाने सुंदर। तुझ्या पावलाने घरात आनंद नांदतो, आई होण्याचा मान तुला लाभतो। ओंकार दादा आधाराचा कणा, जबाबदारीची जाणीव, मायेची छाया घना, पत्नीला साथ देते साक्षी प्रत्येक वळणावर। नव्या बाळासाठी तू असशील सुरक्षित संसार। आज सगळ्यांच्या ओठावर हसू आहे, कारण हे बाळ फक्त एका घराचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न आहे। नालकरण प्रांजल, घरचे शेंडेफळ, कधी खोडकर कधी प्रेमळ, हसत खेळत करणार सगळं सोपं सगळं। तुमच्या मस्तीने बाळाचं जग रंगेल, तुमच्या मिठीत ते सुरक्षितपणे वाढेल। शुभम काका अनुभवाचा खजिना, शब्दात समज, कृती शिस्त आणि मायेची विलक्षण गहिना। तुमच्या मार्गदर्शनाने बाळ शिकेल योग्य वाट, संस्काराची शिदोरी देत राहाल प्रत्येक पहाट। शिवानी, कृतिका, आशू, प्रियांका, आत्या, मायेची ऊब, प्रेमाचा
वर्षाव, लाड कौतुक गोड शब्दांची बरसात, बाळासाठी खेळणी गोष्टी गाणी, तुमच्या प्रेमाने सजेल त्याची बालवणी. सासू प्रेमळ आईसारखी सावली, कुटुंबाचा मजबूत आधारस्तंभ, अनुभव शिस्त आणि मायेचे संग. सासरे शब्द कमी पण प्रेम अपार, त्यांच्या आशीर्वादाने लाभो बाळाला उज्ज्वल संसार. आई जयश्री मायेचे सावलीचे झाड, बाबा संदीप आधारांचा मजबूत कडा. बहिणीचे लाड प्रेमाचा वर्षाव, या बाळासाठी सगळ्यांचाच आहे आशीर्वाद अपार. आत्या काकांचं नातं खास असतं रे, संस्कार गोष्टी प्रेम देणारे ते. कधी राग कधी लाड कधी मायेची हाक, बाळाच्या आयुष्यात असतात ते असतात खास ठसा ठाक. आज हा सोहळा फक्त डोहाळ्या जेवणाचा नाही, हा आहे नव्या आयुष्याचा स्वागताचा सण. प्रार्थनाच एवढी, बाळ निरोगी आनंदी संस्कारी वाढो, पायल वहिनीचं मातृत्व फुलावं आणि ओंकार दादाचं पितृत्व तेजस्वी ठेवो. नंतर सरप्राईज म्हणजे माझ्या नंदेने छान कविता केली होती. खरंच त्यातले शब्द आणि त्यांचं आमच्यावरचं प्रेम पाहून खूप स्पेशल वाटलं. यानंतर पेढा बर्फी काय ते ओळखायचं होतं. आम्ही ना यासाठी एक वेगळाच मार्ग शोधलेला. 2 केक बनवले होते. एकाच्या आतमध्ये पिंक आणि दुसऱ्यामध्ये ब्ल्यू असं क्रीम टॉपिंग केलं होतं आणि हे दोन्ही केक आमच्या समोर ठेवलेले आणि इंट्युटिव्हली आम्ही दोघांनीही राईट साईडचा केक चूज केला आणि बघा आतमध्ये पिंक क्रीम निघाली. तसं घरीही बऱ्याच जणांना मला मुलगीच होईल असं वाटतंय आणि आमचीही इच्छा आहे. बघू आता देवाने आमच्यासाठी काय आशीर्वाद दिला आहे. पण काही होऊ दे, छान हेल्दी इंटेलिजंट असावं एवढीच प्रार्थना आहे. यानंतर मला सर्वांनी उखाणा घ्यायला सांगितला. खरं तर मी याची काहीच तयारी केली नव्हती, पण काही दिवसांपूर्वी इन्स्टावर 1-2 वेळा याची रील पाहिलेली, तीच ऑन द स्पॉट आठवली आणि घेतला उखाणा. अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई, ओंकारावरचे नाव घेते होणाऱ्या बाळाची आई. मलाही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. या डोहाळ्या जेवणाच्या कार्यक्रममध्ये ना खरंच त्या बाईचे खूप लाड होतात. रुखवतामध्ये तर माझ्यासाठी बऱ्याच खाण्याच्या गोष्टी ठेवल्या होत्या. शिवाय काकी, मामी आणि आईंनीही दुर्डी बनवली होती. भाजी भाकरी, वडी, धपाटे, तिखट मिठाच्या पुऱ्या, दही भात, गुलाबजामुन खूप काही होतं. एक एक करून मी सर्व टेस्ट केलं आणि सर्व काही त्या सगळ्यांनी इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बनवलं होतं की त्याची टेस्ट काही वेगळीच होती. असं वाटलं आजचं जेवण फक्त पोटासाठी नव्हतं तर मनासाठी होतं. घरच्यांच्या प्रेमात बनलेलं हे अन्न मन भरून समाधान देणारं होतं. लास्टला फोटो सेशन सुरू झालं. सगळ्यांसोबत छान फोटोज काढले आणि कार्यक्रम करायचा ठरल्यापासून प्रत्येकाने इन्स्टाला रील सेव्ह करून ठेवल्या होत्या. एक एक करून सगळ्यांसोबत त्याचे व्हिडिओ काढले. मी व यांनीही 1-2 रील्स बनवल्या आणि छान छान फोटोज काढले. खरंच आजचा दिवस मला कायम आठवणीत राहील, कारण या दिवशी मला जाणवलं की आई होण्याच्या प्रवासात मी एकटी चालत नाहीये, माझ्यासोबत माझं संपूर्ण कुटुंब आहे. हा दिवस इतका सुंदर झाला यासाठी मी माझ्या सगळ्या फॅमिलीचे मनापासून आभार मानते आणि माझ्या बाळासाठी मिळालेल्या प्रत्येक आशीर्वादासाठी धन्यवाद देते. जर तुम्हालाही हा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाय.